नमस्कार सर्वांना. होम कुकिंग मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहतोय अंडा मसाला रेसिपी किंवा तिला तवा अंडा मसाला रेसिपी एकदम झटपट होणारी आणि एकदम कमी मसाले वापरून बनेल अशी रेसिपी आहे. तर बघूयात साहित्य. इथे मी 4 अंडे घेतलेत. अंडे आपण कट करून घेऊयात. मधोमध असे 2 भाग करून घेऊयात एका अंड्याचे. आता तवा गरम झाला आणि तेल पण त्यातलं गरम झाले. तर आपण मीठ घालून घेऊयात. थोडंसं मसाला घालूयात अर्धा चमचा आणि अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धने जिरे पावडर घालून छान मिक्स करून घेऊयात. आता अंडे एक एक घालून फ्राय करून घेऊयात. आता एक साईडने चांगलं फ्राय झालं की दुसरी साईड आपण 1-2 मिनिटं तव्यावर ठेवून देणार आहोत. इथे आपण व्हिडिओला पॉज करून मी साहित्य दिलंय ते पण आपण पाहू शकता. आता आपले अंडे छान फ्राय झालेत. तर कढई गरम करायला ठेवली आणि तेल घालून घेतले 2-3 चमचे. तेल पण छान गरम झाले. कांदे चिरून घेतले बारीक. ते छान परतवून घेऊयात. 1-2 मिनिटं कांदा चांगला ब्राऊन होईस्तोपर्यंत तेलावर छान परतून घेणार आहोत. आता आपण पेस्ट बनवून घेऊयात. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 लसूण, आल्याचे 1-2 तुकडे छोटे आणि 2-3 मिरच्या आणि कोथिंबीर धुवून स्वच्छ चिरून घेतली आहे. त्याची आता मिक्सरमधून वाटून आपण पेस्ट बनवली आहे ती घालून घेऊयात. 1-2 मिनिटं परतून छान घेऊयात. तोपर्यंत आपण टोमॅटो प्युरी बनवून घेऊयात. 2 टोमॅटो छोटे मी चिरून घेतले. ते आता मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. टोमॅटोची पेस्ट घालून घेऊयात आणि छान मिक्स करून 1-2 मिनिटं ठेवून देणार आहोत. आपली आता ग्रेव्ही छान शिजली आहे. तर अर्धा चमचा हळद घालूयात आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घालून घेऊयात. तसेच धने जिरे पावडर अर्धा चमचा. छान मिक्स करून घेणार आहोत. आवडत असल्यास गरम मसाला घातला तरी चालेल. अर्धा ग्लास थोडंसं पाणी घालून घेतलं आणि मिक्स करून घेऊयात. जशी ग्रेव्ही घट्ट पातळ पाहिजे तसं तुम्ही पाणी घालून घेऊ शकता. थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेतलंय. आता ग्रेव्हीला छान उकळी आले तर आपण अंडे घालून घेऊयात. मला छान उकळी फुटली आहे. तर आपण पाहू शकता कलर पण आता मस्त आलाय. तर आपण दुसऱ्या बाजूने हलक्या हाताने पलटवून घेऊयात अंडे. तर ही रेसिपी आपल्याला कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा. वरून थोडी कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊयात. आणि आपल्याला आपल्या चॅनलवर कोणत्या प्रकारच्या रेसिपीज पाहायला आवडतील त्या मला कमेंटमध्ये सांगा. त्याप्रमाणे मी पुढच्या काही दिवसांमध्ये त्या रेसिपी नक्की बनवेन. तर आपली अशी ही अंडा मसाला रेसिपी आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि ही रेसिपी आपण चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शकता. थँक्यू.